एसके अँड लॉजिक करिअर काउन्सिलिंग मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. नुकतेच सीईटी सेल कडून एक नोटीस जारी करण्यात आलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपसाठी फर्स्ट अटेम्प्ट ही परीक्षा दिलेली होती त्या विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये ऑफिशियली आन्सर की, कॅन्डिडेट रिस्पॉन्स की आणि क्वेश्चन पेपर हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. दिनांक 13 मे 2026 ते 15 मे 2026 पर्यंत हे आपण आपल्या लॉग इन मध्ये चेक करू शकतो. विद्यार्थी काय काय करू शकणार यामध्ये, तर आन्सर की चेक करू शकतात, कॅन्डिडेट रिस्पॉन्स की चेक करू शकतात आणि जर एखाद्या प्रश्नाला त्यांना चॅलेंज करायचं असेल तर त्या प्रश्नाला चॅलेंज करून ते सबमिट करू शकतात. आता आपल्याला प्रश्न जर एखादा चॅलेंज करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला 1000 रुपये प्रति क्वेश्चन हे आपल्याला भरावं लागणार आहे. मग विद्यार्थ्यांनी काय करायचं तर प्रथम आपल्या लॉग इन मध्ये चेक करायचं. आपण जे काही प्रश्न सोडवलेले आहेत ते स्वतः आपण तपासायचे आहेत. जर एखाद्या प्रश्नावर तुम्हाला डाऊट असेल, म्हणजेच काय काय एखादा प्रश्न सीईटी सेल कडून चुकीचं उत्तर दिलेलं असेल आणि तुमचं उत्तर जर बरोबर असेल तर ते उत्तर बरोबर कसं आहे हे सिद्ध करून द्यायचं आहे. ते सिद्ध झाल्यानंतर आपल्याला काही प्रूफ जोडायचे आहेत. ते कसे करायचे आणि कशा पद्धतीने आपल्याला ते करता येणार आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या माध्यमातून आपल्याला पीसीबी ग्रुपमध्ये आपल्याला किती मार्क्स येत आहेत हे सुद्धा आपण मोजून ठेवू शकतो. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये cetcell.mahacet.org ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचं पोर्टल दिसतं. त्यामध्ये आपल्याला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर आपण जो काही मेल आयडी रजिस्टर केलेला होता, म्हणजे आपण सीईटी सेलचा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी दिलेला होता, म्हणजे आता तुम्ही ऍडमिट कार्ड वगैरे डाउनलोड करण्यासाठी जो काही वापरला असेल तो मेल आयडी आणि जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा. या ठिकाणी आपला मेल आयडी आणि पासवर्ड हे एंटर करायचं. एंटर केल्यानंतर या ठिकाणी त्याला साइन इन करायचं. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल. यामध्ये आपल्या स्वतःचं या ठिकाणी आपल्याला नाव दिसणार आहे, बाकी इतर माहिती दिसणार. या ठिकाणी ऑब्जेक्शन ट्रॅकर हे दिसत आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एमएसटी सीईटी पीसीबी 2026 रेज अँड ऑब्जेक्शन हे दिसत आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं. याच पद्धतीने मित्रांनो ज्यावेळेस पीसीबी किंवा पीसीएमचा रिझल्ट येईल ते सुद्धा आपण अशाच पद्धतीने बघू शकणार आहोत. तर या पीसीबीवर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, ते इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचायचे आहेत. त्यानंतर प्रोसीडला क्लिक करायचं. प्रोसीडला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी हे काही प्रश्न सोडवले, म्हणजे फिजिक्सचे प्रश्न सोडवलेले. हा काही प्रश्न होता. त्यानंतर हे आयडी दिलेली आहे, म्हणजे हे जे काही उत्तर आहेत त्या उत्तरांची आयडी आहे. आता सीईटी सेल कडून जे करेक्ट ऑप्शन आहे हे या प्रश्नाचं उत्तर हे दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स म्हणजे विद्यार्थ्यांनी काय सोडवलं आहे तर हा जो काही नंबर दिसतोय आपल्याला या ठिकाणी हा सोडवलेला, म्हणजे याचा अर्थ या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न चुकीचा सोडवलेला आहे. म्हणजे आपण फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, या पद्धतीने आपण स्क्रीन ड्रॉपडाऊनच्या माध्यमातून हे खालीवर करून आपण बघू शकतो. जर आपल्याला असं वाटतंय की एखादा प्रश्न आपला चुकलेला आहे किंवा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आहे परंतु सीईटी सेल कडून हे चुकीचं देण्यात आलेलं आहे तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता. या प्रश्नाच्या समोर बघा रेज आणि व्ह्यू ऑब्जेक्शन हे दिसतं. त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टाईप या ठिकाणी बघा आपल्याला या क्वेश्चन मध्ये आपलं म्हणणं काय आहे, म्हणजे क्वेश्चन इनकरेक्ट आहे, क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस आहे, जे काही आपलं म्हणणं असेल त्या याच्यापैकी एक ऑप्शन आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. निवडल्यानंतर त्या प्रश्नाविषयी 500 कॅरेक्टर पर्यंत तुम्हाला जी काही माहिती असेल ती तुम्हाला यामध्ये एंटर करायचंय. नंतर तुम्ही कोणत्या बुकचं रेफर देत आहात किंवा कोणत्या बुकचा संदर्भ देणार आहात ती बुकची PDF फाईल यामध्ये तुम्हाला चूज करून ती अपलोड करायची आहे. नंतर जे काही बुकचं नाव आहे, पेपर मॅगझिन जे काही तुम्ही निवडणार असाल ते द्यायचं, ऍडिशन वगैरे तुम्हाला करायचंय. त्यानंतर त्याला सेव्ह करायचंय. सेव्ह केल्यानंतर आपल्याला 1000 रुपये पे करण्याची या ठिकाणी लिंक उपलब्ध होणार आहे आणि ते 1000 रुपये भरून आपण त्या प्रश्नाला चॅलेंज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना चॅलेंज करायचं आहे प्रश्नाला त्याच विद्यार्थ्यांनी हे करा. बाकी अन्यथा विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स त्यामध्ये ते मोजून ठेवू शकतात. म्हणजे जे काही प्रश्न बरोबर आलेले आहेत ते आपण एका याच्यावर लिहून ठेवा किंवा याची PDF करून सुद्धा आपण ठेवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांनाही तो शेअर करा. थँक्यू. मला काउन्सिलिंगची आवश्यकता पडणार आहे. मित्रांनो काउन्सिलिंग प्रोसेस ही खूप किचकट असते. योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा देण्यासाठी आणि योग्य कॉलेज निवडण्यासाठी
आपण नक्की आमच्याशी SKM लॉजिक करिअर काउन्सिलिंगशी संपर्क करू शकता. आमच्या काउन्सिलिंगचे प्रोसेस ह्या जवळपास रजिस्ट्रेशन झालेले आहेत विद्यार्थ्यांचे. ज्यांनाही करायची इच्छा असेल त्यांनी नक्की आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.